युद्धामुळे सुकामेवा महागलाय. बदाम, अक्रोड, खजूर ज्या देशातून भारतात येतात त्या देशांमध्ये सुद्धा यावेळेला युद्धाची परिस्थिती आणि युद्धामुळे सुकामेवा मध्यमवर्गीयांच्या बजेट बाहेर गेलेला आहे. बघूया. युद्धामुळे सुकामेवा महागला. बदाम, अक्रोड, जर्दाळूचे भाव गगनाला. सुकामेव्याच्या महागाईनं खिसा सुकला. महागाईची झळ आता मध्यमवर्गीयांच्या खिशालाही बसू लागली आहे. आधी सिलेंडर महाग झालाय, त्यात खाद्यतेलालाही महागाईची फोडणी बसली आहे. त्यातही आता सुकामेवा खावा तर त्याचीही सोय राहिली नाही. काजू, बदाम, अक्रोड, जर्दाळू या सुक्यामेव्याच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. सुकामेवा हा मध्य पूर्वेतील देशांमधूनच येत असल्याचं सांगण्यात येत आहे. युद्धग्रस्त इराण आणि सौदी अरेबियातून सर्वात जास्त सुकामेवा आयात केला जातो. युद्धामुळे आयात मंदावली आहे. मामरा बदाम हे टोटली इराणहून येतं. पिस्ता येतो, सगळा पिस्ता इराणहून येतो. नंतर अंजीर आहे, जर्दाळू आहे, आपले मनुके आहे, ते सगळे इराणहून येतात आणि काही काही अफगाणहून येतात. खजूर सगळे आपला साऊदी कंट्रीहून येतात. सुक्यामेव्याच्या भावात किलो मागे 400 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. खजूर प्रति किलो 10 रुपयांनी महागलाय. मामरा बदाम प्रति किलो 400 ते 500 रुपयांनी महागलाय. हिरवा पिस्ता प्रति किलो 300 रुपयांनी महागलाय. काळे मनुके प्रति किलो 200 ते 300 रुपयांनी महाग झालेत. या महागाईमुळे सुकामेवा खावा की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. तर मागच्या वेळेस आम्ही आलो तर एकदम स्थिर होते भाव, पण आता एकदम गगनाला भिडले आहे आणि सामान्य माणसाचं कामच राहिलेलं नाहीये. खूपच भाव वाढले आहे. मध्यमवर्गीयांचा बदाम, काजू खाण्याकडे कल असतो. मध्यमवर्गीयांसाठी ही थोडी चंगळच असते. पण सुकामेवा महागल्यानं आता पुढचे काही दिवस काजू, बदाम, पिस्त्यापासून 2 हात लांब राहावं लागणार आहे. सागर गायकवाड, झी 24 तास, नाशिक.